जय भीम, जय भारत, जय संविधान, जय शिवराय. आज आपल्यासोबत डॉक्टर श्याम जवर आहेत आणि एक वेगळं असं त्यांच्यामध्ये कार्य आहे. त्यांचं कार्य असं एक वेगळं कार्य आहे जेणेकरून आपण म्हणतो की नाही का, मुलं आपण जन्माला देतो, जसं डॉक्टरकडे जाऊन ज्याला आपण म्हणतो की IVF वगैरे म्हणतो आपण त्याला. तर तशा प्रकारचं प्राण्यांचं जे काय हे आहे प्रजनन, टेस्ट ट्यूब बेबी प्राण्यांचं ते गायींच्या मध्ये केलं. तर गायींचं ते करत असतात. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा नवीन प्रकार आहे. तर या प्रकाराबद्दल तुम्ही काय सांगाल? कुठे हा प्रकार, म्हणजे तुमचं हे लॅब कुठे आहे? आमची लॅब आहे इथे राहू जवळ बाफना फार्म म्हणून आहेत, आणि त्यांचे जे बाफना फार्मचे मालक आहेत प्रकाश बाफना, ते आणि मी या प्रयोगासाठी आम्ही तिथे लॅबोरेटरी सेटअप केलेली आहे. आमच्याकडे फार चांगल्या गीर जातीच्या गायी आहेत. तर आपण एका गायीपासून वर्षात फक्त एकच वासरू मिळतं, मात्र हे टेस्ट ट्यूब बेबी टेक्निकद्वारे आपण जास्त त्याचे ते चांगल्या दूध देणाऱ्या गायी आहेत त्याचे आपण जास्त नंबरमध्ये त्याचे कालवडी वगैरे आपण प्रोड्यूस करू शकतो. आम्ही एका गायीपासून एका वेळेला एका वर्षामध्ये 100 वासरत केलेले आहेत आधी. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा चांगल्या जनावरांचा मोठ्या प्रमाणामध्ये मल्टिप्लाय करण्यासाठी एक बेस्ट टेक्नॉलॉजी आहे. सर, आता किती गाय आहेत ज्यांचं तुम्ही हे प्रजनन केलं? आम्ही जवळजवळ आता म्हणजे आमच्या हे आजूबाजूला आमच्या फार्मच्या शिक्रापूर आणि इनामगाव या 2 गावांच्या मध्ये आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. आणि तिथे जवळजवळ आमच्याकडे 58 गायी आम्ही शेतकऱ्यांच्या या टेक्निकद्वारे गर्भित केलेल्या आहेत. आत्ता सुरुवात त्याची वासरं होण्याची सुरुवात झालेली आहे. 4 वासरं ऑलरेडी आलेले आहेत शिक्रापूरमध्ये, आणि बाकीचे डिसेंबर 8 पर्यंत होत राहतील. 50 शेतकऱ्यांचे इथे काम केलेलं आहे. हा एक प्रश्न निर्माण होतो की कोणत्या कोणत्या प्राण्यांमध्ये आपण हे प्रत्यारोपण म्हणजे भ्रूण प्रत्यारोपण आम्ही सुरुवातीपासून मी 1975 पासून या कामात केलेलं आहे. आणि माझी भारतामध्ये फर्स्ट PhD आहे या सब्जेक्टमध्ये. तर शीपमध्ये, मेंढ्यामध्ये, बकऱ्यामध्ये, गाईमध्ये, म्हशीमध्ये, आणि रिसेंटली मी इव्हन घोड्यांच्या मध्ये पण एम्ब्रियो ट्रान्सफरचं काम केलेलं आहे. तुमचं हे प्रोजेक्ट खूप म्हणजे चांगलं प्रोजेक्ट आहे. हे कार्य खूप सुंदर आहे. तर याच्यामध्ये जर का जंगली प्राणी आहे जे लुप्त पावलेले आहेत, तर त्यांच्यासाठी आपण अशा प्रकारचं कार्य करू शकतो का प्रजननचं? आपण करू शकतो, डेफिनेटली करू शकतो. बाहेरच्या देशामध्ये होतंय आणि आपल्या इथे पण हे सुरुवात करायला पाहिजे. थँक्यू. तर सर, कोणते जे प्राणी आहेत जे मगाशी तुम्ही सांगितले? मी म्हणलं जसं गायींच्या मध्ये बघितलं तर आपल्याकडे एक पुंगनूर म्हणून एक आंध्र प्रदेशची छोटीशी गाय आहे, जवळ 2.5-3 फुटाची असते ती. तिचा नंबर फार कमी आहे. तशा गायीमध्ये किंवा जे ब्रीड फार कमी प्रमाणामध्ये त्यांचं आपण याच्यामध्ये वाढवू शकतो. गायीचं जे प्रजनन करण्याचं आहे प्रक्रिया, त्याला साधारण किती खर्च आहे? एका वासराचं हे IVF प्रोड्यूस करण्यासाठी, IVFच्या द्वारे टेस्ट ट्यूब बेबीचं वासरू प्रोड्यूस करण्यासाठी जवळजवळ 25,000 ते 30,000 रुपये खर्च येतो. मात्र ते पुढे जाऊन फार चांगलं, ती कालवड मोठी झाल्यानंतर चांगलं दूध देऊ शकतं. त्यामुळे ते इकॉनॉमिकली व्हायबल होऊ शकतं. ते जे जंगली प्राणी आहेत त्यांचं जर का आपण प्रजनन केलं तर त्याचे काय काय फायदे होऊ शकतात? नाही, कमी नंबर आहेत ना त्यांना आपण सेव्ह करू शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा नंबर वाढवू शकतो. म्हणजे जंगल जे आहे, जंगलामध्ये समतोल राखण्यासाठी ते गरजेचं आहे. त्यासाठी बरोबर. मग पुढे जाऊन सर, जे पाण्यातले मासे वगैरे आहेत, इतर याच्याबद्दल अजून त्याला वेळ आहे. ते काम अजून सुरू झालेलं नाही. त्याच्याबद्दल अजून पुढचं रिसर्च होण्यासाठी अजून वेळ आहे. तुम्ही काय सांगाल? म्हणजे गव्हर्नमेंटनी हे प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात सुरू करावं? गव्हर्नमेंटनी ऑलरेडी घेतलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी घेतलेले आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण घेतलेले आहेत. फार सुंदर महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण याच्यावर काम करतंय. हे IVFवर, गायींच्यावर, म्हशीमध्ये. त्यांच्या पण आता एक लॅबोरेटरी इथे आहे पुण्याला, आणि अजूनही लॅबोरेटरी महाराष्ट्राच्या स्थापित होत आहेत. व्यवस्थित चांगलं सुंदर काम होत आहे महाराष्ट्रामध्ये पण. या बाबतीत एखादं विद्यालय सुरू करावं किंवा असं काय? विद्यालयाचं नाही आहे, जो कॉलेजमध्ये आता जे आहे त्या विषयामध्ये हा पण एक नवीन विषय टाकलेला आहे की याच्यावर जास्त भर देऊन मुलांना शिकवलं जात आहे. काय सांगाल तुम्ही वैद्यकीय क्षेत्राला, तुम्ही काय सांगाल या बाबतीत? नाही, म्हणजे वेटरनरी कॉलेजेसमध्ये पण याला करिक्युलममध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, चला, थँक्यू.